परीक्षेमध्ये यस किंवा एस रिकाम्या जागी लिहा. म्हणजे जो काही यस किंवा एस हा जो काही वर्बचा फॉर्म आहे हा लिहा असा जो काही प्रश्न येतो आणि तेच काय होतात रे 90% मुले गुण गमावतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजची ही जी काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ही चूक करणार नाहीत. तर बघा प्रश्न काय विचारला आहे बघा. शी ... इंग्लिश एव्हरी डे. आणि आपल्याला इथं दिलं आहे बघा टीच आणि टीचेस. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या रिकाम्या जागी आपल्याला ह्या दोघांपैकी एक उत्तर नक्कीच लिहायचं आहे. आता बघा जो काही आपला लॉंग व्हिडिओ आहे, आता ह्या लॉंग व्हिडिओमध्ये आपण जे काही तीनही काळ बघितलेले आहेत त्यामध्ये आपल्याला काय दिसते बघा की इथं दिसते ही, शी, इट किंवा एकवचनी नाव. काय आहे बघा एकवचनी नाव. म्हणजे जेव्हा वाक्याचा कर्ता इथे काय आहे बघा शी, म्हणजे जेव्हा वाक्याचा कर्ता हा काय आहे रे सब्जेक्ट. हा काय आहे सब्जेक्ट. लक्षात आलं का. जेव्हा वाक्याचा कर्ता ही, शी, इट किंवा एकवचनी नाव असते तेव्हा जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. काय लागतो रे यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आता इथे सब्जेक्ट काय आहे, इथे सब्जेक्ट आहे शी, म्हणून इथे काय येणार आहे टीचच्या ऐवजी काय येणार आहे टीचेस. काय येणार आहे बघा टीचच्या ऐवजी येणार आहे टीचेस. म्हणजे काय येणार आहे शी टीचेस इंग्लिश एव्हरी डे. म्हणजेच काय ती दररोज इंग्रजी शिकवते. लक्षात आलं का. जेव्हा वाक्याचा कर्ता काय असतो रे की ही, शी, इट किंवा एकवचनी नाव असतो तेव्हा वर्तमान काळात जे काही मुख्य क्रियापद आहे म्हणजे टीच म्हणजे शिकवणे, तर मुख्य क्रियापदाला यस किंवा काय लागतो रे ईएस प्रत्यय लागतो. लक्षात आलं का. आता मला सांगा दे ... क्रिकेट. इथे प्ले किंवा प्लेज यापैकी काय येईल उत्तर कमेंट करा. इंग्रजी सोपे वाटले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.